अरे बाप रे, कोणता झेंडा घेऊ हाती? आपण खरंच हा झेंडा हाती घेणं, मग तो कोणत्या विचारांचा झेंडा आहे, कोणत्या पक्षाचा झेंडा आहे हे महत्त्वाचं नाही, पण कोणताही झेंडा हाती घ्यायचा म्हणजे जबाबदारी आहे आणि अवघड आहे हे सगळं कार्य. म्हणून मी तुमच्याकडे तो परत देऊन टाकला, कारण ही जबाबदारी किंवा हे सगळं आपल्याला पेलवणं शक्य नाही. आपल्याला लोकांना प्रश्न विचारणं जमू शकतं, पण झेंड्याचं ओझं काही पेलणं शक्य नाही. आता हे सगळेजण माझ्याकडे बघून हसतायत, तुम्ही सुद्धा मी झेंडा घेतल्यानंतर हसताय. तुम्ही सगळे मेळाव्यासाठी झालात ना? कुठून आलात? डोंबिवलीवरून आले. डोंबिवली. तुम्ही? वरली. वरली. तुम्ही? प्रतीक्षानगर सायन. सायन. सगळे मुंबईकर दिसायला लागले इथं. पण मुंबईकरांच्या भावना तर लय तीव्र असतात म्हणे. मुंबई आमची, बाळासाहेबांची आणि मराठी माणसाची. मुंबई आमची, बाळासाहेबांची. आता दोन भाऊ एकत्र येणार. चांगली गोष्ट आहे ना, चांगलं आहे ते. चांगलं आहे. तुम्हाला काय वाटतं? चांगलं आहे. चांगलं वाटतंय. आता या आजच्या मेळाव्यामध्ये खरं तर सगळ्यांचं लक्ष या ठिकाणीच लागलेलं आहे. दोन भाऊ एकत्र येणार, यांनी तर झेंडा हातामध्ये घेतलेला आहे. तुम्हाला काय बरं वाटतंय का दोन भाऊ एकत्र येणार? काय हो, बरं वाटतंय? दोघं भाऊ एका जागी आले बा, चांगलं वाटते. चांगलं वाटतंय. हा, आनंदाची बातमी. कोण म्हणलं आनंदाची? या तुम्ही मग अशा आनंदाची बातमी घेऊन मागे चालले होय. मग तुम्ही कुठून आले? सर मी कोल्हापूरच आलो. कोल्हापूरातून आले? बापरे, कसा प्रवास झाला? नाही, एकटाच बसनं आलो, टावर्स. बर, नाही बसने आले. बरं, पण कोल्हापूर मधली स्थिती काय सध्या पावसाची? पाऊस तिकडे भरपूर चालू आहे. पण तुमच्याकडे काय फार नुकसानीचा विषय नाही. बरं. सोलापूर साईडला जास्तीत जास्त झालं. बरं, आजच्या मेळाव्यामध्ये असं म्हणतात सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ते म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार याची घोषणा ते करणार आहेत. बऱ्याच वर्षानं दोघं भाऊ हयात असताना, साहेब हयात असताना जरी आले असते तर सोन्यागिंदी पिवळं झालं असतं. पण आज प्रत्येक जनतेला, प्रत्येक मराठ्याला आनंद आहे. एक जागी दोन्ही भाऊ आल्यामुळं आनंद आहे. आणि मुंबई आमची आणि आम्ही मुंबईचं. शिवसैनिक राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब दोन्ही एकत्र आली याबद्दल त्यांचा आभारी आहे. आणि मुंबईच्या मतदारांचं नगरपालिकेला तिने मदत करावी, भरघोस मतानं विजय करावा एवढीच विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र करू नका. मराठी का मराठ्यांना म्हणलात तुम्ही? मराठा का मराठी? मराठी. मराठा नाही, मराठी माणसांना. कारण मराठ्यांना आरक्षण त्यांनी दिलं. मराठी माणसांकरता मुंबईला एकत्र आले आणि बाकीच्यांचं पोट दुखायला लागलं. ते दुखणारच ना, दुखायला लागलं ना. ते तर म्हणले ना, तुम्ही एवढ्या चिखलात आणि पावसात सभा घ्यायची गरज काय? त्यापेक्षा सगळा पैसा तिकडे शेतकऱ्यांना पाठवा. त्यांच्या बापाची ठेव आहे का? सत्ता त्यांची, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सत्ता त्यांची आहे. आमच्याकडनं काय अपेक्षा करतात ते? आमच्याकडे काय 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 आमच्या ठाकरे साहेबांकडे काय? तुमच्याकडे सर्व आहे ना, द्या ना शेतकऱ्यांना. उद्धव साहेब होते तेव्हा 2-2 लाख रुपये काही त्यांनी अटी शर्ती न टाकता शेतकऱ्यांना 2-2 लाख रुपये माफ केले. ते आहे का यांच्यात दम? आणि आज संघाचं संचालन झालं ना तिकडे नागपूर. एकाची सभा नाही का? कुणाची? एक्या म्हणजे कोण? एकनाथ शिंदे. बापरे, आता तो शब्द विसरले तुम्ही, आता एक्यावर आले. गद्दार. खोके. पण आता पण त्यांनी काम केलं ना, 2.5 वर्ष त्यांनी काम केलंय. मग काय काम केलं? काय दिसतं काय? हे सर्व जीव वाचवायला गेलेले, हे जे जात आहेत ना आता, हे सर्व जीव वाचवायला गेले. बरं, ते जाऊ दे, जीव वाचवायला गेले. तुम्ही एवढे एक्या वगैरे म्हणताय. आता तुम्ही सांगा, जसे दोन भाऊ एकत्र आले तसं 2 शिवसेना ज्या आज झालेल्या आहेत त्याचं दुःख वाटतंय का नाही? नाही, हे वाटतंय सर. तुम्ही म्हणताय तुमचं बरोबर आहे. पण मला सांगा, एक भाऊ चांगलं गव्हात कापालाय आणि दुसरा राडीत पडालाय, कोणतर शिकवतोय म्हणून. पण चालेल का? शर्ट आपण रोज घालतो का एकच? नाही, शर्ट बदलतोय म्हणून त्यानं दुसऱ्या शर्ट का बदलायचा? आपल्यातला शर्ट कोणाला तर बदलला असता चालला असता. पण ते केलंच नाही ना. बरं, आता जर असं झालं, आता 2 भाऊ एकत्र आले, आनंद आहे. 2 शिवसेना एकत्र झाले तर हे शक्य आहे का? हो, कसं होईल सर? एवढा धोका दिल्यानंतर कसं काय होणार आहे? दरोडखोर असल्यामुळं कसं होईल सांगा की? ते शक्य आहे? कोण दरोडेखोर? पक्ष चोरणारे आहेत आणि बीजेपी वाले किल्ले आहे पाठीमाग. बीजेपी वाले किल्ले आहेत, दरोडेखोर पाठीमाग आहे. तुम्हाला काय वाटतंय? काय म्हणजे? हा, बरोबर आहे. काय बरोबर आहे? दरोडेखोर आहेत बीजेपी, एकनाथ शिंदे सर्व दरोडे. पण तुम्ही आज मेळावा कशाला घेतला? बीजेपी म्हणतं एवढा पाऊस पडतोय, शेतकऱ्यांना तिकडे गरज आहे.
तुम्ही मेळावा घेतलात, पैसे सगळे अरे पाठवायचे पैसे तिकडे किती बोलले, आमची परंपरा आहे सर्व इकडे चिखला असू दे काय पण असू दे, होणार मेळावा होणार. पण मग शेतकऱ्यांना मदत करायची मेळावा घेण्यापेक्षा. काय खर्च काय खर्च काय त्यांना द्यायला सत्तेत त्यांनी येते ना आता. ही काय मिळावा काय, आम्ही पैसे खर्चून करत नाही, सो खर्चाने सगळी आम्ही शेतकरी आहोत. कुठून आले तुम्ही, कुठून आले? आम्ही मंगळवेड्यावरून आलोय. पण मग मंगळवेढ्याला तर का तुमच्या इथं फारसं नाही जास्त. आहेच ना वर्ष आमचं सोलापूर जिल्ह्यात ना आलोय आम्ही. सोलापूर जिल्ह्यात तिकडे पण जोरदार झालं की. पूर आलेलाच आहे आमच्या. पण मग त्यांची अवस्था ही आहे तर बीजेपी वाले म्हणतात की कशाला हे करत. त्यांनी द्यायचं ना, त्यांनी हेक्टरी तुम्ही किती अनुदान दिलंय 8,500 रुपये, त्याला काय होणार आहे? तुम्ही ते म्हणले टप्प्याटप्प्याने देणार. कधी द्यायचं? अहो उद्धव साहेब असते तर सरसकट सगळ्याला माफी झाली असती, कर्जमाफी सुद्धा झाली असती. जर दुष्काळ पडला तरी पंढरपूरला जायची लोक राहतात का? आमची ही पंढरी आहे आणि आम्ही ज्या पंढरीमध्ये येतो, किती दुष्काळ पडो, पाऊस हो, उन्हाळा असो, आमच्या बापांनी आम्हाला ही शिकवण दिलेली आहे आणि परंपरा आहे आमची. त्याच्यामुळे आमची पंढरी, आम्हाला पंढरीत येण्यापासून कोणी अडवू शकत नाही. अगदी बरोबर आहे, ही पंढरी आहे. आपण अजून या पंढरीतनं पुढचाही प्रवास करणार आहोत. लोक अजून आहेत आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, ज्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंची सत्ता येणार, राज ठाकरेंची सत्ता येणार वाटतंय? काय वाटतंय? याबद्दल तर आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही आहे, कारण एकंदरीत हे राजकारण आणि परिस्थिती पाहता या दोन बंधूंनी एकत्र येणे काळाची गरज आहे. उशिरा का होईना, पण त्यांनीच मागे सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या पुढे आमचं भांडणे शुल्लक आहे. त्यामुळे ते आता एकत्र येतील आणि मुंबईने पर्यायाने मुंबईचा, मराठी माणसाचा विकास जोरात होईल, याबद्दल आमच्या मराठी माणसाचा विकास जोरात होईल असं सगळं म्हणतायत. पण इथं जे शिवसैनिक आहेत ना, त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायचं आहे. हो तुम्ही जाऊ नका इकडं. नाही आहे कुठे, इकडे थांबा की जरा, आज मोठा विषय चाललाय इथं आणि तुम्ही इकडे या इकडे बसून राहिले वय. मला वाटलं शिवसैनिक उभं राहील चांगलं, तर तुम्ही बसून राहिले. बरं ते जाऊ दे. मुंबई महापालिकेवर सत्ता येईल असं आता ते म्हणाले, पण आता समोर तर आहे बीजेपी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना. दोघा भावाने आमची इच्छा आहे, दोघा भावाने एकत्र मुंबई महापालिका, मनसे आणि सेना एकत्र लढवली तर भगवा झेंडा फडकणार. म्हणजे ठाकरे ब्रँड, शेवटी ठाकरे ब्रँड. ओके, तुम्हाला काय वाटतंय? ठाकरे ब्रँड. पण ते देवेंद्र फडणवीस म्हणाले ठाकरे ब्रँड नाहीये, हा ठाकरे बँड है म्हणे. ठाकरे ब्रांड ही खाली चलेगा, राज और उद्धव, बाकी कोई नहीं चलेगा. झूठ बोलने से काम नहीं चलता है. अच्छा, कहाँ से आए आप? माड़ा, सोलापुर जिला. हाँ अच्छा, सोलापुर में तो स्थिति बेकार है एकदम, पूरा पानी से बह गए. खाली आए, अपना टिकर लगा के राशन देता बोलते. अच्छा, कौन बोलते? शिंदे साहब. लेकिन अभी तक दिया या नहीं दिया? कुछ नहीं मिला. और अगर महाविकास आघाड़ी की सत्ता होती, उद्धव ठाकरे जी की सत्ता होती तो क्या होता? दे होते. एक बार तो उद्धव साहब ने कर्जा माफ किया ना किसान लोग का. कर्जा माफ करो. म्हणजे या सगळ्या ठिकाणी जो आवाज आहे तो फार महत्त्वाचा आहे. मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. एक तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार, ठाकरे ब्रँड हाच महत्त्वाचा आहे. आणि या पुढच्या काळामध्ये मुंबईच्या महापालिकेवर ठाकरे ब्रँडची सत्ता असणार. तुम्हाला बोलायचं आहे का? नाही ना, टाळ्या वाजवायला आहे फक्त. तुम्ही बोला की मग. नाही हरकत नाही. प्रश्न विचारतो. प्रश्न हाच आहे, बीडवरनं शेतीविषयी विचार नाही. मला कुठलं विचारायचं ते विचार. मग का आले का बीडवरनं शेती सोडून? एवढी वाईट परिस्थिती आहे तुमची. मराठवाड्यामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे. भाजप सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना अजिबात शेतकऱ्याची काळजी नाही. बळीराजा जर त्यांनी तुम्हाला हे केलं की काय? त्यांनी आता 8,000 रुपये देऊ केले, आम्ही टप्प्याटप्प्याने देणार. 8,000 काय होतं? इथं आमचं 1 लाख रुपयाचं नुकसान झालंय. नदीच्या कडेला जमीन आहे माझी, सगळं माती सकट रानामधून वाहून गेली. आता कर्जबाजारीपणा आलाय माझ्यावर. आणि आता निसर्गाचा असा खूप झाला म्हणल्यावर थोडा वेळ लागणार. मी काय बोलतो, जर शेतकऱ्यावर संकट, प्रजेवर संकट आलं तर राजाने त्याला आधार द्यायचा असतो. इथला राजा आधार द्यायचं सोडून, पण राजा आला की तुमच्यापर्यंत? कुठे आलाय? काय देवेंद्र फडणवीस सगळीकडे राजा आला पण आधार दिला नाही ना. आधार द्यायला पाहिजे ना राजानी. राजा आता तिजोरीत पैसा आहे का नाही माहित नाही, तो लाडकी बहिणीमध्ये जातोय ना सगळा. महाराष्ट्रामध्ये उत्पन्नाची 100 साधनं येतं, त्यातले 50 जाऊ द्या लाडक्या बहिणीला, 50 तर शिल्लक आहेत ना. महाराष्ट्राला काय उत्पन्न कमी भेटते काय? बरं, मग तुम्ही इथं येण्यामागचं कारण काय? मी इथं येण्यामागचं कारण की आम्हाला उद्धव साहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये
सर्व प्रजा ही सुखी होती, जनता आजच्या भाषेत जनता सुखी होती. ते त्यांचे विचार आहे ना हे संपूर्ण महाराष्ट्राच्या कल्याणकारी, जशी बळीराजाचे विचार होते तशी ते जे म्हणायचे माझं कुटुंब माझा परिवार, तर त्या पद्धतीने परिवाराप्रमाणे कुटुंब प्रमुख कसा घर चालवतो तसं ते महाराष्ट्र चालवत होते. त्यांच्या काळामध्ये जनता ही सुखी होती. आज आम्ही दुःखी देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये. तर येणाऱ्या काळामध्ये उद्धव साहेबांची सत्ता यावी आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि सुखी व्हावा याच्यासाठी आम्ही इथं त्यांचे विचार ऐकण्यासाठी आलोत. आणि वर्षभर संकटाशी कसं लढायचं हे उद्धव साहेब महाराष्ट्रातील जनतेला शिकवतात. ते शिकण्यासाठी मी आता युवा कार्यकर्ता आहे, तर ती त्यांच्याकडून मी शिकण्यासाठी इथं बीडवरनं मुंबईला आलेलो आहे. एकूणच आपण बघतोय की हे सगळे जे तरुण युवक सगळे शिवसैनिक आहेत. विचारांचं सोनं जे आहे, या विचारांचं सोनं या विजयादशमीच्या या कार्यक्रमामध्ये लुटलं जात असतं. पूर्वीच्या काळी बाळासाहेब ठाकरे विचार द्यायचे, आता विचार देतात ते उद्धव ठाकरे देतात. आणि आपण काही बॅनरसुद्धा बघितलेले आहेत, त्या बॅनरवर आता आदित्य ठाकरेंचा सुद्धा फोटो आहे. म्हणजे पुढच्या काळामध्ये नेतृत्व जे आहे ते आदित्य ठाकरेंकडे जाणार आहे, हेच त्याच्यातनं आपल्याला मेसेज मिळतो आहे. पण एकूण सगळे शिवसैनिक जे आपण इथं बघतोय त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आज बाहेरची परिस्थिती वाईट आहे आणि हे सरकार काही करत नाही आणि म्हणून उद्धव ठाकरेंचं सरकार यावं ही त्यांची मागणी आहे.